हॅलो 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 हॅलो. देसाईचे सुमित म्हात्रे यांचं हार्दिक स्वागत. त्यांनी स्टेजवर जाऊन बसा आणि मोठे संघाचा खांदी कर समर्थक. स्टारबर्गचे ब्रँड अँबॅसेडर बघा नरेंद्र. हा एसकेने टॉस जिंकले. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बॅटिंग करायला गेलं ओम साई इलेव्हन संघाला. यानंतर बाबूराव शेठ प्रतिष्ठान आणि 14 प्लेयर लक्षात घ्या. बाबूराव शेठ प्रतिष्ठान आणि दर्शित रियांश इलेव्हन. याच्यानंतर मॅच असेल दर्शित रियांश इलेव्हन आणि बाबूराव शेठ प्रतिष्ठान. यानंतरची मॅच आहे. चौथी मॅच असेल यानंतर, ती लक्षात घ्या. आणि आता आपण तिसऱ्या मॅच कडे वळतोय जिथे टॉस जिंकलाय तो SK इलेव्हन कॅप्टन प्रतीकने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. प्रतीक पहिलं षटक घेऊन येत आहेत. नरेंद्र आणि संदेश मात्र ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. पहिले षटक घेत आहेत गोलंदाज प्रतीकला तुम्ही पाहताय, स्वतः कॅप्टन आहेत SK इलेव्हनचे. SK मात्र यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. 1 मिनिट प्रतीक, प्लेयर मोजा ना किती आहेत. 15 नाही, 15 प्लेयर असेल तर पॅनल्टी लागेल. 15 खेळवायचे असतील तर 6 रनची पॅनल्टी घेऊन खेळू शकता. चौदा आहे का? टायगर प्रीमियर लीग मध्ये 25, 25, 30, 30 खेळतात. हा चला बरोबर आहे. लावा प्रतीकचा पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग तर चांगली झाली आहे. एका धावेने खातं उघडलं जातं ते नरेंद्रचं. आता स्ट्राईक एंडला संदेश मात्र येत आहेत. 5 ओव्हरची मॅच. पहिला सामना जिंकला लकी मँक इलेव्हनने, दुसरा सामना जिंकला सरपंच इलेव्हनने. सावरामजी देवकर साहेब पहिले नागरिक, पहिले सरपंच देसे गावचे. त्यांच्या सामान्य संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. इनसाइड आउटच्या माध्यमातून फटका चांगला, मात्र लॉंग ऑफवर क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. 2 धावा मिळतील संदेश मात्रेच्या खात्यामध्ये. संदेशचं खातं उघडलं होतं. नरेंद्रने सिंगलने खातं उघडलं होतं. प्रथम बॅटिंग करत असताना ओम साई इलेव्हन संघ. 5 ओव्हरची मॅच आहे. 25 मिनिटात एक इनिंग तुम्हाला कंप्लीट करायची, लक्षात घ्या. समोर मारलाय सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार. इलेव्हन विरुद्ध बाबूराव शेठ प्रतिष्ठान अशी मॅच यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल. सर्व टीम्सला बघा जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही खेळाडूने जायचं नाहीये. थोड्याच वेळात लक्षात घ्या, कोणी जायचं नाहीये. जेवणाची व्यवस्था सर्व टीमसाठी. आणि इथे बघा फिल्डिंग थोडीशी खराब झाली आहे, अजूनही बॉल मिळाला नाहीये. चेतन काय करतायत, क्या बात आहे. 40+ चिता बघा, 2 धावा मिळाल्यात. महेश सुद्धा बघा सराव करतायत थोडंसं. मला वाटतं पुढच्या मॅच मध्ये बॉलिंग करतील. हाय चेंडू जाईल लॉंग ऑनच्या वरून. संदेश मात्रेच्या बॅट मधून आलाय दुसरा सिक्सर.
1 to go. धावसंख्या 17. आतिश मात्र यांनी एक झेल पकडला एका हातात, तर लक्ष्य ग्रुप यांच्याकडे एक कोंबडा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि प्रत्येकचं षटक थोडंसं महागडच म्हणावं लागेल SK 11 संघासाठी, कारण की 18 धावा त्यांनी खर्च केलेत. अठरा धावा. सरपंच 11चा नाश्ता आलाय का? फ्रुट्स सर्वांसाठी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. चला जास्त टीम मीटिंग नकोय. SK 11 18 धावा झालेल्या आहेत. 25 मिनिटं तुम्हाला एक इनिंग कंप्लीट करायची आहे. यज्ञेश काय मीटिंग घेत आहेत? हे सांगितलं असेल बाबा 18 आल्यात, जरा चांगली गोलंदाजी करावी लागेल. सातशे सबस्क्राईब आता झाले तर नक्कीच 1 लाख पूर्ण होतील. 99,318 आतापर्यंत झालेले आहेत. नक्कीच सबस्क्राईब करा. लक्ष्य ग्रुप यांच्याकडनं बघा, नरेंद्रला 3 बॉल 3 षटकार मारले, एक कोंबडा आहे. गोलंदाज विवेक. पहिलाच बॉल विवेकचा ऑप्शनच्या बाहेर होता. पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. सचिन ठाकूर सरांना तुम्ही पाहतायत मॅन फ्रॉम पडलेगाव. दुसऱ्या बाजूला शशांक पाळी सरांना तुम्ही पाहतात मॅन फ्रॉम संदप. आणि आत्ताच उंबारलीची स्पर्धा संदप 40+ संघाने जिंकली आणि शशांक पाळी त्या टीमचे कॅप्टन होते. श्यामदादा गायकर प्रतिष्ठान, दिलीपजी गायकर यांनी पुरस्कृत केलेला संघ. हा चांगला बॉल होता. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. 19 धावा धापलकोते आपल्याला पाहायला मिळते. संदेश मात्र स्ट्राईक एंडला आहे. निरकाळमध्ये आता अध्यक्ष चषक स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल अर्जुनभाई पाटील यांची. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. अर्जुनभाई पाटील यांची स्पर्धेचा मी उल्लेख केला. तेजस आणि त्या स्पर्धेत 40+ मध्ये पहिल्यांदाच असं पाहायला मिळेल की मालिका वीरसाठी यामा FZ गाडी पाहायला मिळेल आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. एकोणतीस धावा झाल्यात. काय सुरुवात केली ओमसाई 11 टीमने. टॉस गमावल्यानंतर चांगली बॅटिंग. अध्यक्ष चषक मध्ये सुद्धा मोठी दिसेल. 40+ संघ सुद्धा तुम्हाला खेळताना दिसेल. मोठी दिसेल. रेग्युलर संघ खेळताना दिसेल. आता 40+ संघाची खरंच परवाडी असेल, कारण की यामा FZ मालिका वीरसाठी आपल्या पाहायला मिळणार आहे पहिल्यांदाच 40+ क्रिकेटमध्ये. अध्यक्ष चषक 2025 जे रेग्युलर 16 संघ आहे त्यांच्यासाठी सुद्धा 2 व्हीलर बाईक आहे मालिका वीरसाठी. एकोणतीस धावा झाले. 27 वरती बॅटिंग करत असताना संदेश मात्रे उर्फ बाबू.
प्रतीक आहेत लॉंग ऑनला, चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळेल. एक सिंगल मिळाली. 30 धावा धापळ होते. 30 मधल्या 28 धावा संदेश मात्रेच्या तुम्हाला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज विवेकने आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 18. इथे चेंडू हवेत आहे. झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये, मात्र झेल ड्रॉप. सोप्पा झेल सुटलाय. 1 रन्स मिळाली. धावसंख्या 31. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. कमबॅक चांगला केलाय विवेकने. षटकार लागल्यानंतर 2 सिंगल आलेत. प्रतीक तिथे पहिल्या षटकात 18 धावा होत्या. या षटकात 14 आल्या. 2 षटकाचा खेळ संपलाय. ओम साई 11 संघाची धावसंख्या आहे 32. प्रवीण देवकर यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. ओम साई 11. दुसऱ्या बाजूला SK 11 संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. श्रीदास मात्रे यांचा संघ जे पुरस्कर्ते या स्पर्धेसाठी पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी तुम्ही पाहताय. स्वर्गीय हरिचंद्र शेठ पाटील यांच्या स्मरणार्थ सो मधुकर हरिचंद्र पाटील यांच्याकडून प्रथम क्रमांकाची ट्रॉफी तुम्ही पाहताय. दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी तुम्ही पाहतायत स्वर्गीय गोविंद पांडुरंग चौधरी माजी शहर प्रमुख डोंबिवली यांच्या स्मरणार्थ सो कीर्ती मधुकर पाटील द्वितीय पारितोषिक आपण पाहतोय. त्यानंतर स्वर्गीय अंबो अर्जुन म्हात्रे यांच्या स्मरणार्थ सो अनंत अंबोपाडी यांच्या मालिका उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक ट्रॉफी तुम्ही पाहतायत. मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफीज तुम्ही पाहताय. स्वर्गीय बैराम पगजा पाटील व कैलासवासी अलका बैराम पाटील यांच्या स्मरणार्थ सो हर्षल बैराम पाटील यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच स्वर्गीय अशोक मारुती पाटील यांच्या स्मरणार्थ बस कुमार अक्षय मारुती पाटील याचकडून स्वर्गीय गदल्या सुदाम मात्रे यांच्या स्मरणार्थ आपण बघतो श्री निलेश गदल्या मात्रे यांच्याकडनं शो मॅचची ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर स्वर्गीय करसन गोविंद मात्रे यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय तेजस करसन पाटील यांच्याकडे मालिकावीची ट्रॉफी. लाईव्ह व्यवस्था आपण पाहतोय बाबाजी बाराम पाटील. पाण्याची व्यवस्था साजन मात्रे. जेवणाची व्यवस्था नवनाथ मात्रे साजन मात्रे तुषाराम मंडू मात्रे ज्या स्मरणार्थ आपण पाहतोय. या दरम्यान फटका चांगला आहे. धावा 6 मिळाल्या. त्यानंतर बॉल तुम्ही पाहताय संतोष वामन देवकर व श्री रोहिदास लक्ष्मण मात्रे जय मल्हार एंटरप्राइजेस या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू ज्यांनी या स्पर्धेत आम्हाला सहकार्य केलं. या दरम्यान एक षटकार तुम्हाला पाहायला मिळालाय. सध्या चांगली बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये आपण पाहतोय. तिसऱ्या षटकात गोलंदाज योगेशचं स्वागत षटकाराने करत असताना धावसंख्या 38 38 आणि 35 वरती नाबाद आहे बघा. 11 बॉलमध्ये 35 नाबाद. संदेश मात्रे रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता संदेशचा. बॅट लागली आहे का बघा संदेश. वाईट बॉल. वाईट +1 हा ऍक्शन रिप्ले बघा. बॉल लागलाय. वाईट +1 2 धावा मिळाल्या. धावा झाल्या 40. यानंतर दर्शित रियांश 11 विरुद्ध बाबूराव शेठ प्रतिष्ठान दोन्ही टीमच्या कॅप्टनने उपस्थित राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. तिथे फिल्डिंग थोडीशी खराब आहे. दोन धावा इथे मिळालेत. 42 42. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना एक जबरदस्त सुरुवात या मॅच मध्ये. ओम साई 11 संघ तुम्ही पाहताय. टॉस गमावल्यानंतर 42 धावा बिनबाद. 42 अशी सुरुवात या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. दर्शित रियांश 11चे कॅप्टन सागर पाटील आहेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव इथे मिळाली. 43 43. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. दर्शित रियांश 11चे कॅप्टन आलेले आहेत. बाबूराव शेठ प्रतिष्ठानचे कॅप्टन आपण उपस्थित राहायचे. आकाश मात्रे आलेले आहेत. पाहावं लागेल. ऑप्शनच्या बाहेर आहे. पंच वाईट चिकून करतायत.
44 धावा झालेत. आता रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे संदेशच्या मॅट मधून. धावाही 4 मिळतील. चौकार. बऱ्याच वेळापासून प्रयत्न करत होते मात्र शेवटी मारलाच रिवर्स चौकार संदेशने. 48 धावा झाल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर. 48 धावांची भागीदारी. धावा झाल्यात. चांगला बॉल होता योगेशचा. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे त्यामुळे पाणी रेडी ठेवायचे. मयुरेश. 48 धावा झाल्यात. पुन्हा रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे. धावाही 6 मिळतील. षटकार. 50 कंप्लीट. 54 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते नरेंद्र आणि संदेशच्या माध्यमातून. आणि 45 वरती नाबाद या मॅच मध्ये संदेश मात्रे ज्याने 14 बॉलचा खेळ केलाय. फोर 54 धावा झाल्यात. ओम साई 11 संघाने काय सुरुवात केली या मॅच मध्ये. एकही विकेट अजूनही गमावली नाहीये. 54 धावांची भागीदारी नरेंद्र आणि संदेश मात्रेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. चौथ्या षटकात गोलंदाज प्रतीक स्वतः कॅप्टन आलेत गोलंदाजी करण्यासाठी. इथे बॅटची एज होती मात्र फिल्डर करतायत काय. विकी मात्रे नाही चौकार आहे की काय नाही सांगितलं फिल्डरने चौकार आहे. अरुष पाटील होते. नाही अरुष पाटीलने प्रयत्न भरपूर केले होते. 58 11 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या मॅच मध्ये. 58 धावा ऑलरेडी झालेले आहेत. धावांचा वेग प्रचंड आहे. पहिला सामना लकी वेंकी 11 ने जिंकलाय. दुसरा सामना सरपंच 11 ने जिंकलाय. तिसरा सामना आता सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल होता. वेग प्रचंड आहे प्रतीककडे. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये बेस्ट फिल्डर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्यांची निवड झाली.
आणि बेस्ट बॉलर संदेश म्हात्रे होते, ऍक्टिव्हा त्यांना मिळाली. आणि मोठी देसाई संघ 21 वर्षानंतर रतन पाटील चषकमध्ये बघा काय नरेंद्र मला वाटतं टेस्ट क्रिकेट भरपूर खेळलेत. स्टारबकचे ब्रँड अँबॅसेडर सुद्धा आहेत. 59 धावा झालेल्या आहेत. चौथं षटक प्रगतीपथावर असताना ओम साई 11 विरुद्ध SK11 अशी मॅच सुरू आहे. सुनील पाटील साहेब सुद्धा आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. टायगर प्रीमियर लीग मध्ये सर्व समालोचकांना त्यांच्या माध्यमातून गिफ्ट देण्यात आलं होतं. मात्र 45 धावांची इनिंग इथे समाप्त झाली आहे. संदेश मात्र असं वाटलं होतं मोठे देसाई प्रीमियर लीग मधलं पहिलं अर्धशतक ठोकतील, मात्र 45 धावांवरती ते बाद झाले. आणि त्यानंतर सर्वच खेळाडू त्यांचं अभिनंदन करत असताना, कारण की पहिला धक्का लागत असताना ओम साई 11 टीमला 58 या धावसंख्या होती. पहिला धक्का लागलाय आणि आता नवीन फलंदाज दीपक पाटील आलेत मैदानाच्या आतमध्ये. अजून एक चांगले फलंदाज. नाही नक्कीच 40+ बाहुबली आणि रेग्युलर क्रिकेट सुद्धा भरपूर ते खेळलेले आहेत. 59 वरती पहिला धक्का. अखेर प्रतीकला भागी फोडण्यामध्ये यश आलंय, पार्टनरशिप फोडण्यामध्ये यश आलंय. एक सिंगल इथे मिळाली. धावा झाल्या 60. ओम साई 11 संघाची धावसंख्या 60. दोन धावा मिळाल्या. 4 षटकाचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 62. अरुष पाटील आले. यंगस्टर आहेत बघा. बघायचं अरुष आता कशा प्रकारे गोलंदाजी करते त्या मॅच मध्ये. अरुष पाटीलला तुम्ही बांधायत. धावसंख्या आपण पाहिली तर 62 62. मागच्या मॅच मध्ये 64 धावा चेस केल्या होत्या सरपंच 11 संघाने. मयूर देवकरच्या आपल्याला 40 धावा पाहायला मिळाल्या. क्या बात आहे. रफिकचा पहिलाच बॉल. अरुषचा पहिलाच बॉल. बघा वेग प्रचंड आहे. यंगस्टर आहेत आणि दीपक पाटील सारख्या फलंदाला शांत ठेवणं इतकं सोपं नाहीये. फुल टॉस बॉल होता. हाई बॉल चांगला होता मात्र कॉर्नरला आपण पाहतोय. नाही इस्ट्रेशाने काय केलं. 2 धावा मिळाल्या आहेत आणि याबरोबरच आजच्या दिवसातील सर्वाधिक धावा झाल्या आहेत
त्या ओम साई 11 संघाच्या 64 धावा या अगोदर 63 आरव 11 ने केल्या होत्या, मात्र त्या चेस केल्या. सरपंच 11 संघाने आता 64 धावा झाल्यात. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 70च्या आत थांबवण्यात यश मिळालं तर नक्कीच चांगली गोष्ट असू शकते. SK 11 संघाडी वाईट आहे. 65 धावा झाल्यात. हाही वाईट आहे. जयेश देवकरने कॅच पकडली. शायनर बैलाचे मालक यांच्याकडनं एक त्यांनी कॅच पकडली तर वंश पाटील यांच्याकडे एक पारितोषिक आहे. मात्र या दरम्यान आलाय बिग हिट सिक्सर. काजू पनीर ठेवले बघा वंशने. परिवार हॉटेल मधनं व्हेज 72 72 धावा झाल्या आहेत. कोकण किंगचे वेटर सुद्धा आलेत. मला वाटतं खंदे समर्थक आहेत मोठी देसाईचे. क्या बात आहे. मोठी देसाईला भरपूर सपोर्ट आहे, म्हणजे हॉटेल पासून तर संपूर्ण ग्रामस्थ. 72 धाबा झाल्या. त्यानंतर टॉस होईल. दर्शित रियांश 11 विरुद्ध बाबूराव शेठ प्रतिष्ठान. आमचे मॅडी जोडले जातील टॉस बॉक्स मध्ये. नाही मोठे देसाई संघ पण पहिल्यांदा फॅन फॉलोइंग भरपूर आहे. कोकण किंग हाय चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. 76 76 धावा झाल्यात. 2 बॉलचा आता खेळ शिल्लक आहे. यज्ञेश बघा आता फिल्डिंग मध्ये चेंजेस करतायत. पुढच्या इनिंग मध्ये संदेश मात्रेचे 2 षटके ही लक्षात ठेवा. कारण धावा 76 झाल्यात. पुढच्या मॅच मध्ये टॉस होईल. एका बाजूला सागर पाटील, दुसऱ्या बाजूला आकाश मात्रे. चांगली लढत असेल. बाबूराव शेठ प्रतिष्ठान विरुद्ध दर्शित रियांश 11 आणि आमचे मॅडी तिथे जोडले जातील. टॉस कोणाचे हस्ते करायचे आम्ही सांगूच. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 76 धावा झाल्या आहेत. आरुष थोडासा आता मागडा ठरतोय. हा वाईट बॉल आहे. यज्ञेश उर्फ आधार कार्ड. 77 77 धावा झाल्या आहेत. अकुट टप्प्याचा बॉल होता, त्याला पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. 83 धावा झाल्यात. या स्पर्धेतील मोठे देसाई प्रीमियर लीग मधील सर्वाधिक धावा नेते बघा तेजा भाई इन ऍक्शन मध्ये. पुढच्या मॅच मध्ये संघ मालक पुरस्कर्ते. 83 धावा झालेल्या आहेत. छगन पाटीलची टीम कुठली आहे? ओम साई. क्या बात आहे. आता 83 झालेत ना, लगेच उभे राहिले. P1 बॉल द्या मॅडी बॉल द्या. नाही आरुषला बघा थोडंसं धीर देत असताना प्रतीक. कारण प्रतीक भरपूर क्रिकेट खेळले सध्या तरी ते ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट खेळत असतात. आरुष यंगस्टर आहे त्यामुळे त्यालाही थोडंसं कानमंत्र देणं गरजेचं आहे. पहिले 2 बॉल षटकार जरी लागला असेल मात्र वाईट बॉल गेले, काही ते अचूक टप्प्यावरती आले नाही. 83 झालेले आहेत. अकुट टप्प्याचा बॉल होता, कव्हरच्या वरून उडवलाय. दीपक चांगली बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये 83 मध्ये अजून 4 धावा ऍड झाल्यात. 87 एक गडी बाद. 87 अशी धावसंख्या. एक गडी बाद. ओम साई 11 आणि SK 11 आता 88 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. तत्पूर्वी आपण करूया टॉस.
दर्शित रियांश 11 विरुद्ध बाबूराव शेठ प्रतिष्ठान आणि मॅडी तिथे जोडले जातील आणि टॉस करण्यासाठी मी इन्व्हाइट करतोय सीताराम केने यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. तर या सीताराम केने साहेब आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. हॅलो हॅलो. रियांश 11 आणि बाबुराव शेठ प्रतिष्ठान यांच्यामध्ये टॉस होत आहे. सीताराम केने यांनी टॉस उडवले. छापा असा कॉल छापा आलेला आहे. बाबुराव शेठ प्रतिष्ठानाने टॉस जिंकलेला आहे. आणि तुमचा निर्णय फिल्डिंग करू. तुम्ही किती धावापर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न कराल? 40-50. एवढे कमी चालेल का? तुम्ही किती मारणार? जास्तीत जास्ती किती तरी टार्गेट? 150-200. एवढे नको, बॉल कमी पडतील. यज्ञेश मडवी यांनी ओपनिंग करावी आता, तेव्हाच त्या रन पूर्ण होतील. शायनर बैलाचे मालक जयेश शेठ देवकर जर बॅटिंगला आले आणि 3 बॉल 3 सिक्स मारले तर शायनर सर्जा ग्रुप मोठी देसाई यांच्याकडून 3 कोंबडे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. मोठी देसाई प्रीमियर लीग 2025 पर्व 5वा दिवस, पहिला मॅच नंबर 3 उमसा 11 आणि त्यांच्या विरुद्ध एसके 11. एज आहे बॉल थर्ड मॅन कडे चाललाय. चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिटची चान्स होती. पारितोषिक आलंय शायनर बैलाचे मालक जयेश शेठ देवकर यावेळी 3 बॉल 3 सिक्स मारले तर सर्जा शायनर ग्रुप मोठी देसाई यांच्याकडून 3 कोंबडे आणि 3 बॉल 3 डॉट काढले तर वंश पटेल यांच्याकडून काजू पनीर. ओम साईचे मॅनेजर का रुपेश देवकर. इंजुरी आहे जरा, हात उतरलाय.
आय थिंक एज होती, कॅच ड्रॉप झाली आहे. इनर एज होती. चांगला प्रयत्न होता दीपक यांचा मागे, मात्र कॅच ड्रॉप झाला. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. जवळपास सेलिब्रेशनला संदेशने सुरुवात केली पण थांबावं लागलंय. एक धाव आली आहे. सुरुवातीपासून तुम्हाला आक्रमण करावं लागेल कारण टार्गेट आहे 88 धावांचं, लक्ष 88चं. समोर खेळला मिड ऑन, आत आहे बॉल, निघाला लॉंग ऑन कडे आणि तो सीमारेषेच्या बाहेर. प्रतीक्षा बॅटमधून पहिला चौकार. धावात 5. बॅकफुटला कट केलाय, गलीमध्ये बॉल नाही थांबणार, नाही थांबणार, निघालाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. दोन लागोपाठ चौकार येतात प्रतीक्षा बॅटमधून. पाहायला लागलाय, नॉन सेकंडला चान्स होती पण बॉल थोडासा वळलाय. संदेशला तो मिळाला नाही, त्यामध्ये एक धाव पूर्ण झालेली आहे. डॉट बॉल. रघु रोकडा. पुल केलाय पण गॅप शोधली नाही. डीप मध्ये फिल्डर आहेत. थोडस फंबल झालं. डबलचा कॉर, रनआउटची चान्स आहे. बॉल कव्हर करता आला नाही. धावा मिळतात 2. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला. टोटल स्कोर 11 धावा, 11 फॉर नन. सो ओव्हरऑल स्कोर जर आपण बघितला तर तो 11 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. तेजस मात्र रेडी आहेत का संस्कृत लावून? रेडी ना? 11. टोला लागला बॉल, मिड विकेट कडे चालला. डीप मधून फिल्डर येत आहेत. संदेश, चांगले फिल्डिंग, थ्रो चांगला आहे. धाव मात्र आपल्याला एकच पाहायला मिळेल. डीप स्क्वेअर कडे चाललाय. सिंगल डबल इम्पॅक्ट पडणार नाही. थ्रो खराब. आहा, चांगले फिल्डिंग. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 14 या आकड्यावरती.
पूल खेळा गॅपमध्ये बॉल आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. प्रतीकचा पूल चौकार. अठरा धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. छगन पूल करायचा वारंवार प्रयत्न तोच आहे प्रतीकचा. मोठं लक्ष 88 धावांचं. त्याला माहिती आहे पावपलेला जर आपण कॅपिटलाइज केलं नाही तर या धावा फार महाग असेल. संदेश एक षटक अजूनही बाकी आहे. यानंतर मात्र थर्ड ओव्हर नंतर पुढचे 2 कोणते गोलंदाज असेल. कदाचित दीपक देखील गोलंदाजी करू शकतात. 40+ फॉर्मॅटमध्ये मी त्यांना बघितलंय. ज्ञानेश्वर देवकर या, आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या. सरळ या. नितीनजी कान तुम्हाला आमंत्रित करतात. आचार्य आहेत का? आता जेवण बनवून घेतल्यावर संध्याकाळी भेटेल मग. ते दिल्लासला भूक लागली आहे. लोक केळी मागतात, तो बोलतो पना दे. यस, एक शॉट आहे, एकच धाव मिळेल म्हणजे. सो 2 ओव्हरचा खेळ संपला आणि टोटल स्कोर सध्या पाहायला मिळतोय तो 20 धावा. 18 बॉलमध्ये या मॅच मध्ये अजूनही 68 धावांची गरज. 18 बॉल आणि 68 पाहिजेत. अठरा बॉलमध्ये अजूनही 68 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच मध्ये आपण दर्शित रियांश 11 आणि बाबूराव शेठ प्रतिष्ठान या 2 संघांना पाहणार आहोत. करा सगळ्यांनी बॉल चेक करून घ्या. नंतर बोलायला नको ना, बॉल खराब होता. फुल लेंथ होता, ऑन साईडला टर्न करण्यात आला. बॉल चालला मिड विकेट कडे. डीप मधून फील्डर थ्रो. 2 धावा तर सहज त्या मिळतील, पण सिंगल डबल इम्पॅक्ट पडणार नाही. कोणाला ताक बनवता येत असेल तर कृपया करून मंचावरती या प्लीज. खरं देवकर, विकी देवकर, विकी दादा, पंढरी दादा मात्रे या. ताक बनवायचं आपल्याला, लवकर या. विकेट का रोकडा? रोकडा विकेट. नाही, त्यांनी ते थकलेले आहेत म्हणून विकेट दिली त्यांनी. नाही ते 88 झाल्या असत्या. स्कोर किती झाला बॉन्च? 24 झालेत. मोठे देसाई, अर्नोल्ड, यश पाटील, बसून घ्या, उन्हात नको. टॅन होईल फेस. अरे कुठली कॅच पकडी होता? चौकार. प्रतीकला षटकार मारावे लागतील. भावेश होते, चांगला प्रयत्न केलाय. 15 बॉल आणि 60 धावांची गरज या मॅच मध्ये.
रघु आहे ना, बोलो ॲम्ब्युलन्स. नाही ऊन भरपूर आहे, पाणी जास्तीत जास्त प्या. केली कमी का जरा, दिलदासला द्या ते. लोक केळी मागतात, तो बोलतो पना दे. संदेश देवकर शाखा प्रमुख यांचे आगमन झालंय. फिल्डिंग करतं का? दिल दरिया दिलदास दादांचा फ्री ऑफ कॉस्ट त्यांनी आपल्याला मंडप दिले 2 दिवस, एकही रुपया न घेता. पण हे सर्व काही असलं तरी मन फार जेव्हा जेव्हा इथे स्पर्धेमध्ये येतो किंवा मग डायगरच्या स्पर्धेमध्ये दिलदास डेकोरेटर्स असतात, बंटी दिलदास. आणि धंद्यामध्ये तुम्ही असल्यानंतर कसं असावं, माणसाच्या चेहऱ्यावरती स्माईल पाहिजे, गोड तुमचा स्वभाव पाहिजे. मॅडी या, मॅडी या. 3 ओव्हर नंतर आपल्याकडे मैदानाच्या आत मॅडी येतील माईक घेऊन आणि तुम्हाला एका खेळाडूला बोलावं लागेल. नाही नाही, ये लवकर ये. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये या मॅच मध्ये 58 धावा पाहिजेत. हा बनियान नाही, बनियाल. आतिशला गुडघा टेकून जर षटकार मारला तर किती? 10 कोंबडे. राजमोहन पाटील यांच्याकडून 10 कोंबडे. बॉल बाकी आहेत 12, धावा पाहिजे 56, 57 पाहिजेत, 56 पाहिजे, 12 बॉल 56. चला जाऊयात आपण ड्रिंक्स कडे. मॅडी किती पाहिजे रन? 12 चेंडू मध्ये 56 रन पाहिजे. तू कसे मारणार? इकडे इकडे घे, त्याला बाहेर घे, बाहेर घे. हॅलो हॅलो हॅलो, पाणी नको पेव, आता काही वाहणार ना आपला. त्याला बाहेर घे, बाहेर घे, असा बाहेर समोर कॅमेऱ्यावर इकडे. थांब तो पाणी पित. राजमोहन पाटील यांच्याकडून 20 कोंबडे, 56 रन मारले तर तुला ना सांगता आता. प्रतीक तू मारशील का नाही रन? हो कॉन्फिडन्स आहे तुझ्याकडे? हो आहे. आम्ही अपेक्षा बघतोय तुझी. यश पाटील उर्फ पोलाड, सरपंच 11 चे खंबीर. राज हॅलो 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 हॅलो. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 56 पाहिजेत. 32 धावा. चला चला, आता जास्त वेळ नका घेऊ दोन्ही टीम. प्रतीक करा बॉल, चाललाय फाईन लेगकडे. अंपायरचा सिग्नल काय असेल पाहूयात आपण. मागे बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला, तिथून थ्रो केलाय. तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा. इट इज नो बॉल. येस, नोच्या 3 धावा. या 12-53 35 धावा झाल्या. 12 बॉल 53 पाहिजेत प्रतीक. ओ वन्स अगेन नो बॉल आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर.
या मॅच मध्ये येण्याची नामी संधी असेल. बॉलर बाद. येस, मॅडीने अगोदरच सांगितलेलं की तुम्हाला फुगवले, तुम्हाला फुगवावे लागतील. बॉलर बाद, नवीन बॉलर. 11 बॉल 47 धावा पाहिजेत. हा 12 बॉल 47. 12 बॉल 46. बारा बॉल 46 पाहिजेत. चला, वेळ घेऊ नका जास्त. तुम्ही मारले तेव्हा त्यांनी वेळ नव्हता घेतला एवढा. चला वाटावाट. आता पॅनल्टी बसेला का? ओमसा 11 एकत्रित येऊ नका लवकर. बारा बॉल मध्ये 46 धावांची गरज आहे. मॅच बनू शकते आता, कारण एक गोलंदाज बाद झालाय. इव्हन आणखी एका बॉलरला यूज करावं लागेल. छगन पाटील यांच्या तालमीत तयार झालेले ओमकार पाटील. बाळा नाही, बाळा बोराडे नाही, मोठे देसाईचे. चला रे. 9 मॅच आहेत, 9. आणखी एक 9 बॉल आणि बॉल सीमारेषेच्या जवळपास. कवसला छगन होते त्या ठिकाणी. चांगला प्रयत्न. कॅच ड्रॉप झाले. प्रतीकला धावा मिळताय. 2 ला आता 3. शाबास. नो बॉल. धावा आलेल्या 4 टोटल या बॉल वरती. 4 ने धावसंख्या जाऊन पोहोचली पुढे. 46 धावा पाहिजेत. 12 बॉल 42. फ्री टॉन. 88 धावा चेस करत असताना 3 ओव्हर चांगल्या पडल्यात. चला सँडी, काय सांगणार तुम्ही आता? मॅडी, काय सांगाल तुम्ही? बा प्रत्येक बॉलवरती एकत्रित येतात, ते वेळ जास्त चालले आपला. संदेश देवकर, मोठे एसीचे शाखा प्रमुख. बाउंड्री लाईन टच. कॅचला यश पाटील. काय देणार का? एक हातात कॅच पकडली तर संदेश देवकर यांना यश पाटील यांची चला, गाडू. 12 बॉल 42 धावांची गरज आहे. फ्री टॉन. पुढचा बॉल आतिश. ऑफसमचा बाहेर होता. टोला लागलाय. कव्हर्सला फिल्डर आहे त्या ठिकाणी. 1 धाव मात्र पूर्ण होते. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे चालले. 11 बॉल 41 धावा. या षटकामध्ये आता धावा जितक्या जास्त येतील तितकं इम्पॅक्ट पडणार आहे डावामध्ये. या बॅटिंग करत असताना आता SK11च्या बाजूने प्रतीक. टायमर ऑन आहे. आता पॅनल्टी बसेल. छगनजी. संदेश मात्रेचे कॅप्टन आहेत. कोच सध्या आलेत सांगायला बॉलरला. 11 बॉल 41. ऑन साइडला टर्न केलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी. नाही भाई जमणार असा. आकाश. 10 बॉल मध्ये आता 39 धावांची गरज. मिस फील्ड पा. ही क्लिप पण येईल आता ग्रुपवर लगेच. मॅडीची ते आलेली आहे. हेमंतजी बनियाल. हे बनियान आहेत का? 10 बॉल 39. लॉफ्ट केला. फ्लॅट. सीमा पार. षटकार. 9 बॉल मध्ये 33 धावांची गरज.
लास्ट ओव्हर मध्ये जो बॉलर येणार आहे त्याचेही पाय आता थरथरत असतील. 88 बनवूनही आता घाम फुटलाय. संदेश मात्रे सनस्क्रीन निघाली. 9 बॉल 33. लॉफ्ट केलाय समोर, चौकाराचा चान्स आणि 4 धावा. चौकार. आठ धावा पाहिजेत. 29. एकोणपन्नास धावा फलकावरती इंडिव्हिज्युअल सध्या आपल्याला पाहायला मिळतात. प्रतीक्षा पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल. सर प्रतीक्षा बॅट मधून पुढे आता 1 धाव येते तर 50. बॉल बाकी आहेत. 8 धावा पाहिजेत. 29. फुल टॉस आहे. झेलची संधी आहे डीप मध्ये. शाखा प्रमुख कुठे? चेक करू आपण बाउंड्री. चौकार दिसतोय फर्स्ट लुक मध्ये पण चेक करूयात आपण. SP फिटनेस यांच्याकडून आतिशला बॅक टू बॅक 3 सिक्सेस साठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. 50 धावा. पहिल्या 50 धावा 5व्या पर्वाचा मोठी देसाई प्रीमियर लीगचा प्रतीक पाटीलचा बॅट मधून आलाय चौकार. आणि आता 7 बॉल मध्ये धावा पाहिजेत 25. मॅच ऑन. 3 ओव्हर्स मध्ये पूर्णपणे बाजी होती ती उमसाई 11ची. मात्र त्यानंतर SK 11चं आक्रमण. दीपक यांचे 2 नो बॉल, बाळाचा 1 नो बॉल, मागड षटक. प्रतीकला शरीदास म्हात्रे साहेब यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज 50 साठी. एक्स्ट्रा कव्हरला बॉल आहे त्या ठिकाणी. धावा तोपर्यंत आपण पाहतोय मिळत असताना त्या 2. आणि अशा पद्धतीने 4 ओव्हरचा खेळ संपला. टोटल स्कोर सध्या जर आपण बघितला तर तो 65 धावा. 6 बॉल मध्ये 23 धावांची गरज. 6 बॉल 23 धावांची गरज. धावांची पेनल्टी. हे 4 धावा देऊ का? धावा बिल्डिंग. 6 बॉल 23 पाहिजे. यांना वॉर्निंग करून थकलो मी आता. फील्डिंग वाली टीम ज्यादा वर्क ले रहे आप. आतिशला यश पाटील यांच्याकडून 3 बॉल 3 सिक्स ला 2000. SP फिटनेस यांच्याकडून 1000. पुढच्या टीम मध्ये खेळणाऱ्या दोन्ही टीमला विनंती आहे. चला दर्शित रियांश आणि बाबूराव शेठ 11. सहा बॉल मध्ये 23 धावा पाहिजेत. लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती सोहन. पहिला बॉल. चला सोहन जास्त वेळ नका घेऊ प्लीज. चला छगनची काय अजून. चला ताक कोणाला बनवता येतं लवकरात लवकर या मंचावरती. अरे खरा बोलता मी. ताक बनवायचं आपल्याला.
ओहो पहिला बॉल आणि यावेळेला आता प्रतीकला स्ट्राईक पाहिजे सो प्रतीक स्ट्रायकिंग एंडला पोहोचला. पहिला डॉट बॉल आहे. आतिशची विकेट. 5 बॉल 23 धावा होऊ शकतात. पाहूयात काय घडणार आहे. पहिली विकेट. ताक कोणाला बनवता येते का? नाही मीच जातो बनवायला आता 5 बॉल नंतर. विवेक समोरच्या बंगल्याचे मालक. श्री सद्गुरु कृपा. मागे लगेच सावली मैदान. 5 बॉल 23. प्रतीक पाटील डाऊन द ग्राउंड खेळलाय. स्ट्रेट ड्राइव्ह. नो चान्स फॉर फिल्डर. चौकार. धावांची गरज आहे. 4 बॉल 19 धावांची गरज आहे. प्रतीक पाटीलने बऱ्याच वेळेला मोठी देसाई गावासाठी ग्रामीण फॉर्मॅट मध्ये केलेलं आहे, पण इथे सध्या SK11 साठी गॅप मध्ये बॉल. फिल्डर येतोय. चांगली फिल्डिंग. 2 धावा. सो आता अशा पद्धतीने बॉल बाकी 3 धावा पाहिजेत. 17. 3 षटकार. ताक बनवायला जनरेटर लावला वाटतं. 3 बॉल 17. फुल खेळाय. पहिला तर आलाय. 2 बॉल 11 धावांची गरज. दोन बॉल 11 धावांची गरज आहे. संदेश देवकर आता चकित झालेले. शाखा प्रमुख कॅच सोडलेली ना. मॅच हारली तर जेवणार बी नाही वाटतं. ओहो या वेळेला कनेक्ट करता आला नाही व्यवस्थित. सीमारेषेच्या बाहेर बॉल गेलाय. सो बॉल बाकी शेवटचा 1 आणि धावा पाहिजेत. एक बॉल 7 धावांची गरज. कंपल्सरी आहे. विकेट जास्त पडलेत ना. पहिल्या इनिंगला 1 पडले, दुसऱ्या इनिंगला 2. रघुल आणि आतिशला रनआउट केलं त्यांनी. ये बात काय नाही घाम तुला घाम पेट. जो जीता वही सिकंदर. ओम्स 11 हार्दिक अभिनंदन. प्रतीकला SK11 चे ओनर श्रीदाजी म्हात्रे साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. चला या ताक कोणला बनवता येतं? दिलदास म्हात्रे. चला पण ताक बनवू. पंढरी शेठ म्हात्रे.